हॅलो, कसे आहात सगळे? अँड ॲज ऑलवेज वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे गुरुवार आणि नेहमीप्रमाणे आम्ही गेलो होतो दत्त मंदिरामध्ये. तर प्रत्येक गुरुवारी आम्ही दत्त मंदिर किंवा स्वामी समर्थांना जात असतो. तर आज आम्ही दत्त मंदिरामध्ये गेलो होतो. पण काय झालं की प्रत्येक गुरुवारी आम्ही मल्हारला स्कूलमध्ये सोडतो आणि तसंच जातो. त्यामुळं उन्हाचा काही प्रश्न येत नाही. पण आज थोडासा उशीर झाला होता मला उठायला पण आणि मग त्याला स्कूलमध्ये आधी त्याचे बाबा सोडून आले आणि त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून सगळं आवरून आज गेलतो. तर त्यामुळं ना काय झालं की एवढं ऊन होतं. फक्त 11च आय थिंक पावणे 11 झाल्या होत्या. तर एवढं ऊन लागलं आणि संध्याकाळी जायचं म्हटलं ना की एवढं ट्रॅफिक असतं आणि मंदिरामध्ये पण खूप गर्दी असते. त्यामुळं मग आम्ही संध्याकाळी जायचं थोडं टाळतोच. सकाळी सकाळी पटकन दर्शन पण होतं आणि म्हणून मग आणि ट्रॅफिक वगैरे पण नसतं. ऊन पण थोडंसं कमी असतं सकाळी सकाळी गेलं लवकर तर. त्यामुळं मग आम्ही सकाळी जाणंच प्रिफर करतो. पण आज नेमकंच उशीर झाला आणि एवढं काय वाटलं नाही ॲक्च्युली निघताना. पण बाहेर निघालो तेव्हा जाणवलं की अरे फक्त 10:30 पावणे 11 झालेत आणि एवढं ऊन आहे. आत्ता तर कुठे सुरुवात आहे, अजून तर एप्रिल मे जाणार आहे. माहिती नाही कसं होणार आहे. खूप काळजी घ्यावी लागणार आहे लहान मुलांची सुद्धा, कारण खूपच जास्त उन्हाळा वाटतो आहे मला यावेळेस. एवढ्या उन्हातून आल्यानंतर ना मला अजिबात गॅससमोर उभं राहून स्वयंपाक करायची इच्छा नव्हती. म्हटलं आज काहीतरी शॉर्टकट करून टाकावा म्हणून सांबार भात बनवला. खरं तर नॉर्मल भात वरण भात खाणं पण आजकाल म्हणजे एवढ्या उन्हाचं ना नको वाटतं आहे. काहीतरी एकतर खायचं काय एकतर तेच कळत नाही एवढं उन्हाचं आणि फक्त पाणी पाणी होतं आहे. म्हटलं थोडंसं पटकन होणारं आणि टेस्टी असणारं काहीतरी बनवावं म्हणून मग सांबार भात बनवून टाकला. बनतो पण पटकन आणि खायला पण छान. आणि त्यात भर म्हणजे आज आहे होळी. तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि होळी आहे म्हटल्यावर आपल्याकडचा तर मोठा सण आहे आणि होळीला आपण नेहमी पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो. तर तो तर करायचाच आहे. ॲक्च्युली दुसरं काहीच नैवेद्य दाखवला ना की मला असं वाटतं की यार म्हणजे देवालाच आवडतो का नाही आणि आपल्या मनाला पण अशी एक सॅटिस्फिकेशन भेटत नाही की आपण एवढा मोठा सण आहे आणि आपण पुरणपोळी बनवलेली नाही आहे घरात. सो आपण काहीही असू द्या आपण करतोच प्रत्येक सणाला पुरणपोळी वगैरे. तर मी पण इथे माझा कुकर झालता. सो म्हटलं जेवेपर्यंत डाळ वगैरे शिजायला ठेवावी. कारण मी कुकरमध्ये डाळ नाही शिजवत. काय होतं की मला साराची आमटी खूप आवडते आणि मला असं वाटतं की कुकरमध्ये डाळ शिजवली ना की त्याचा जो सार निघतो डाळीचा तो थोडा कमी निघतो. म्हणून मग मी डाळ आहे ना ती पातेल्यामध्येच शिजायला ठेवली आणि मग अर्धा पाऊण तास लागेल, आता अर्धा तास तरी लागेल ती डाळ शिजायला आणि त्यानंतर मग मी पुरण वगैरे बनवून ठेवणार आहे. कारण होळी तर संध्याकाळी आहे, नैवेद्य पण संध्याकाळी दाखवायचं आहे. सो सकाळी नाही प्लॅन केला पोळी बनवायचा. तर म्हटलं संध्याकाळीच गरम गरम बनवता येते जेवायला पण आणि त्याआधी होळीला नैवेद्य दाखवायला पण. आणि माझं कुकर पण थंड झालं होता. सो आम्ही जेवण करून घेतलं. शॉर्टकट का असेना पण माझं जेवण बनवून झालं होतं आणि कधी कधी असा शॉर्टकट ठीक आहे खूप कामाच्या वेळेस. लहर अजून स्कूलमधून आला नव्हता आणि त्याला पण मी हा राईसच खाऊ घालणार होते. सो जो थोडाफार राईस होता कुकरमध्ये तो मी काढून ठेवला एका डब्यामध्ये आणि तोपर्यंत माझी डाळ पण शिजली होती. तर त्यासाठी मग आधी मी गूळ वगैरे बारीक करून घेतला आणि त्याचा जो सार आहे जे पाणी आहे डाळीचं ते काढून घेतलं आणि त्या डाळीला पटकन चटका देऊन घेतला. गरम गरम आहे डाळ तोपर्यंतच. मी ना नेहमी गुळाचंच पुरण बनवते. ॲक्च्युली मला ना सवय झाली आहे आणि जे मेजरमेंट असतं जे मी त्या वाटीने घेते डाळ वगैरे आणि त्याने गूळ वगैरे तर ते पटकन जमतं. आणि साखरेची पोळी एवढी कधी मी बनवलेलीच नाही आहे आणि मला ना वाटते मला खायला पण साखरेच्या पोळीपेक्षा गुळाची पोळीच छान वाटते. सो इथे माझा सॉरी पुरणाला चटका देऊन पण झाला होता आणि ही जी जाळी दिसते तुम्हाला आय थिंक काय म्हणतात त्याला पुरण बारीक करायची जी ही चाळणी आहे त्यानेच मी पटकन गरम आहे डाळ तोपर्यंत पुरण बारीक करून घेतलं. गरम गरम आहे तो पण पटकन होऊन जातं. त्याला काय मिक्सरमध्ये वगैरे बारीक करायची गरज नाही लागत. पुरणाचा स्वयंपाक करायचा म्हटलं ना की मला आधीच खूप टेन्शन यायला लागतं. म्हणून मग मी आधीच अशी पुरण वगैरे तयार करून ठेवते. म्हणजे संध्याकाळी लागणार असेल तर मग माझी ना दुपारपासूनच अशी तयारी चालू असते. आणि तुम्ही बघू शकता त्या गॅससमोर पण ना एवढं गरम होत होतं
खूपच खराब अवस्था झाली होती. आज एकतर सकाळी एवढ्या उन्हातून आलतो आणि त्यात परत आता दुपारी एवढ्या भर दुपारी मी त्या गॅससमोर उभा राहून हे पुरण वगैरे बारीक करत होते. तर काय नाही, माझं रात्रीचं काम थोडंसं हलकं होईल. सो आता थोडासा त्रास झाला तरी काय फरक नाही पडत. आणि ते पुरण ना मी बारीक केल्यानंतर त्यामध्ये मी जी इलायचीची पावडर असते ना ती टाकते. म्हणजे काय होतं की त्याचा फ्लेवर तसाच मेंटेन राहतो. नाहीतर पातेल्यामध्ये असताना गरम असताना जर तुम्ही ते टाकलं ना तर त्याचा जो फ्लेवर आहे तो निघून जातो असं मला वाटतं. म्हणून मग मी ते नंतर बारीक केल्यानंतर ॲड करते इलायची पावडर वगैरे. सो नंतर माझं पुरण वगैरे झाल्यानंतर म्हटलं एवढी भांडी पडलेली होती की आता ती किचन वगैरे क्लीन केलं आणि ते भांडी पण घासून घेतली. कारण रात्री जर मी हे पुरण करायला घेतलं असतं तर ॲक्च्युली एवढी सगळी भांडी नंतर बाकीचं सगळं स्वयंपाक हे खूप जास्त झालं असतं. त्यापेक्षा आता मी पुरण बनवून ठेवलं. त्याची भांडी वगैरे पण खूप पडतात, तुम्हाला माहीतच आहे पुरणाचा स्वयंपाक म्हणजे कसं असतं. आणि मग ते भांडी वगैरे पण आता मी क्लीन करून घेतली. सो रात्रीचं थोडंसं काम मला कमी होईल. फक्त स्वयंपाकाची एकदा माझं पुरण बनलेलं असलं की स्वयंपाक करायला काही टाईम लागत नाही, पटकन होऊन जातो. फक्त पुरणालाच टाईम लागतो. सो एकदा करायला घेतलं ना की होऊन जातं पटकन, पण करायच्या आधीच खूप टेन्शन यायला लागतं की यार करायचं आहे म्हणून. तरी आजकाल ना मी सण नसला तरी नेहमी पुरणपोळी बनवत असते. कारण मल्हारला आणि त्याच्या बाबांना खूप आवडते. त्यामुळं थोडी सवय झाली आहे मला पुरणपोळी बनवायची. आणि आज म्हणजे होते थोडंसं फास्ट माझ्याकडून ते काम. नाहीतर आधी मला खूपच टाईम लागायचा. सो माझं किचन आणि भांडी वगैरे क्लीन झालेली आहेत. आता काय संध्याकाळी मस्तपैकी स्वयंपाक करायचा. आणि त्यानंतर ना मला झाडांना पाणी पण घालायचं होतं. आणि ह्याचं चाललं होतं की मी काय करू म्हणून मग मी त्यालाच सांगून दिलं की बाबा तू आपल्या झाडांना सगळ्या पाणी दे म्हणून. मग त्याने दिलं सगळ्या झाडांना पाणी. पण त्याला कसं आहे ना की प्रत्येक एक मग संपला की आतमध्ये जाऊन आणावं लागतं. तर तेवढे हेलपाटे घातले त्यांनी आणि दिलं सगळ्या झाडांना पाणी. तेवढंच त्यांचं पण एंटरटेनमेंट होते आणि आपलं पण थोडंसं काम कमी होतं आहे. म्हणून अशी जी काही वरची कामं असतात जी इझिली ते करू शकतात ना ती नेहमी त्याला मी सांगते. म्हणजे त्याला पण कळायला हवं की हे त्याचं पण काम आहे, झाडांना पाणी वगैरे घालणं, फक्त आईचंच काम नाही आहे. आणि मेन म्हणजे स्कूलमध्ये पण त्यांना शिकवलेलं आहे ना की शेअरिंग केअरिंग. सो त्याचं चालू असतं की मी तुला काहीतरी हेल्प करतो, तुझं काम शेअर करतो आणि मी असं पाणी वगैरे घालून झाडांची केअर करतो. म्हणजे जे काही स्कूलमध्ये शिकवलं टीचरनी तर त्याचं ते इथं यूज करायचा किंवा बाहेर यूज करायचा असं त्याचं चालू असतं. सो मी पण ना त्याला नेहमी सांगत असते की घर तुझं पण आहे, थोडीफार कामं तुला पण करावी लागणार आहेत. घरातली कामं शेअर करून केलं तर पटकन होतं असं सांगून त्याला मग मी काही कामं करायला लावत असते. पण लहानपणापासूनच ना मला असं वाटतं की आपण ना थोडी थोडी कामं म्हणजे जे करू शकतात ते अशी कामं लावणं ना त्यांना खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे पुढे जाऊन पण ते त्यांच्या अंगवळणी पडतं आणि ते करतात पुढे जाऊन पण कामं. पाणी तर दिलं झाडांना, पण काय सांगायचं पूर्ण गॅलरीमध्ये पाणी करून ठेवलं होतं आणि त्यामध्ये तोच स्वतः घसरून पडला. सो त्यानंतर मला ती गॅलरी पुसून घ्यावी लागली. हे एक्स्ट्राचं काम झालं, पण ठीक आहे. थोडं करतोय कामं तर आपण पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर ना आमच्याकडे थोडासा वेळ होता. म्हणलं आता निवांत आहे जरा. तर मला खूप दिवसापासून ना मी विचार करत होते की आज नेलपेंट लावू, उद्या नेलपेंट लावू. आणि खरं सांगू तर मला ना नेलपेंट लावायला ना प्रचंड आवडतं. वेगवेगळ्या नेलपेंट गोळा करायचं आणि म्हणजे निघूनच द्यायची नाही नखाची नेलपेंट असं होतं माझं आधी. की थोडेफार निघली की लगेच त्याचं ते काढून टाकायची, दुसरा कलर लावायचा, दुसरी नेलपेंट लावायची. असं करायचे मी आधी. लग्नाच्या आधी नेहमीच आणि किंवा आत्ता मल्हार व्हायच्या आधी नेहमीच मी ना अशी मोठी छान नखं वगैरे वाढवायचे. त्याला छानपैकी शेप द्यायचा नेहमीच आणि मस्त नेलपेंट वगैरे लावून ठेवायची. तर ती नेलपेंट मी सांगितलं ना तुम्हाला की कधीच निघायची नाही माझ्या नखांची नेलपेंट. आणि त्यावेळेस कसं लग्नाच्या आधी तर आपल्याला काही कामं नसतातच, जसं की ते भांडे धुणं असं काही तर मला नव्हतंच. त्यामुळं ती कधीच नखं तुटायची नाहीत. आणि त्यानंतर तर मल्हार व्हायच्या आधीपर्यंतसुद्धा मी छान अशी नखं वगैरे वाढवून ठेवायचे. पण जसं मल्हार झाला तसं मला ते नखं वाढवायला काही जमलंच नाही. कारण आता लहान बाळ आहे म्हणलं की मग ते आपल्याला नखं वगैरे प्रॉपर कट करूनच ठेवावी लागतात. आणि त्यानंतर आपण एवढं बिझी होऊन जातो आपल्या कामामध्ये की रोजची धुणं भांडी करा, ह्यामध्ये ना नखांना नेलपेंटच राहत नाही. तर हे सांगायचा मुद्दा एवढाच की आपण लग्न झाल्यानंतर ना खूप काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात आपल्याला.
पण आता मी ठरवलं की आज जसं थोडासा टाईम काढला एवढ्या कामामधून पण तसंच थोडासा टाईम काढायचा आणि आवडतं आपल्याला नेलपेंट वगैरे लावायला तर मस्तपैकी नेलपेंट लावायची. नखं काय वाढवू नाही शकणार आपण, कारण आता लहान मुलं आहे म्हटल्यावर तर जमणार नाही. आणि हे जे तुम्ही आत्ता बघितलं ना ते आमच्या गॅलरीमधून दिसत होतं. बॅक साईडची जी आमची बिल्डिंग आहे, आमची नाही सॉरी, बॅक साईडची जी सोसायटी आहे त्यांच्या सोसायटीच्या आणि आमच्या सोसायटीच्या मध्ये जो रोड आहे ना तिथे ते होळी वगैरे करतात. तर त्यांनी छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. तर तेच म्हणल्यावर मला दाखवत होता, ते मी तुम्हाला दाखवलं. आणि माझी गॅलरी बाहेरच्या साईडला आहे ॲक्च्युली, त्यामुळे मला आमच्या सोसायटीच्या आतमध्ये जे काय आहे ते नाही दिसत, तर बॅक साईडचा दिसतो सगळा व्ह्यू. त्यामुळे आमच्या सोसायटीची जी होळी आहे ना ती माझ्या गॅलरीतून वगैरे नाही दिसत. तर 7, 7:15 वाजेपर्यंत होळी पेटवणार होते. तर त्याआधी मला पटकन माझा नैवेद्य वगैरे करून तयार करून जायचं होतं. तर इथे मी माझा पूर्ण स्वयंपाक शूट वगैरे नाही केला, कारण पटकन आवरून जायचं होतं म्हणून. तर माझं इथे भात वगैरे झालता, भाजी वगैरे माझी झालती. त्यानंतर मी तळण वगैरे करून घेतलं आणि पटकन पोळ्या पण लाटून घेतल्या आणि घरातल्या देवाला पण छोटे नैवेद्य लाटून घेतले. पुरण बनवून ठेवल्यामुळे ना माझा ॲक्च्युली स्वयंपाक इतका फास्ट झाला, अर्धा पाऊण तासात तर माझा सगळा स्वयंपाक रेडी होता. आणि आता मी पुरण बनवत मग स्वयंपाक करणार असले असते ना तर मग खूप टाईम लागला असता आणि खूप हैराण झालं असतं बाबा. म्हणून मला आता खूप रिलॅक्स वाटतं की बरं झालं मी दुपारी पुरण बनवून ठेवलं होतं. आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर ना मी पटकन चेंज केलं आणि रेडी झाले. तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की सांगा. तर हा ड्रेस आहे ना तो आम्ही लास्ट टाईम कोल्हापूरला गेलो आणि तिथल्या मार्केटमधून हा ड्रेस मी घेतला होता. तर ह्याची जी ओढणी आहे ना फक्त ती ओढणी आवडली म्हणून मी हा ड्रेस घेतला होता. तर कधी-कधी असतं ना की जरी ड्रेस खूप नॉर्मल असेल आणि त्याची ओढणी वगैरे जर छान असेल ना तर त्या ड्रेसचा लूक बदलून जातो. आणि तसंच मला वाटलं होतं या ड्रेसला बघून, म्हणून मग मी हा ड्रेस घेतला होता त्या ओढणीसाठी फक्त. सो माझं मी चेंज वगैरे केल्यानंतर आधी घरातल्या देवाला नैवेद्य दाखवला आणि होळीचा नैवेद्य पण मी भरून ठेवला होता. तर इथे ना सोसायटीमध्ये कसं असतं की सगळं मिळून करतात, म्हणजे आपली सेपरेट होळी वगैरे नाहीत करत. तर पूर्ण सोसायटीची मिळून एकच होळी असते. सो खाली तिथेच जाण्यासाठी मी होळीचा नैवेद्य पण भरून ठेवला होता. आणि असं सगळं एकत्र मिळून केलं ना तर खरंच खूप छान वाटतं. तर खालचं वातावरण आहे ना तुम्ही बघायला पाहिजे सोसायटीमधलं, तर एवढं छान झालेलं असतं. सगळे लोक मिळून होळी वगैरे करत असतात. म्हणजे प्रत्येकच सण सोसायटीमध्ये ना सगळा एकत्र केला जातो. तर एकटं एकटं करण्यापेक्षा सगळ्यांबरोबर मिळून केली ना एखादी गोष्ट तर ते आणखीन छान वाटायला लागते. तर आणि माझा ना इथे नैवेद्य वगैरे भरायचा होता आणि मल्हारला आणि त्याच्या बाबांना ना अजिबात दम नव्हता. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की खालची होळी वगैरे आधीच पेटून जाईल, म्हणून मग ते माझं वाट न बघता खाली निघून गेले. आणि खाली एवढी गर्दी होती की त्यामध्ये ते मला सापडलेच नाहीत. मला ॲक्च्युली तिथे शूट वगैरे करायचं होतं पूजा करताना. तर ते मला सापडलेच नाहीत, त्यामुळं मला माझं शूट वगैरे काय करता नाही आलं. आणि सगळे त्यांच्या त्यांच्या पूजामध्ये बिझी होते. तर मग मला नाही बरोबर वाटलं कोणाला की हा मोबाईल घ्या आणि बघा आणि शूट करा म्हणायला. चला म्हटलं, दिवस जरी हेक्टिक गेला असला ना तरी ह्या खालच्या वातावरणाने ना खूप छान वाटलं, एकदम फ्रेश होऊन गेले मी. आणि मग व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्ही पण तुमची होळी अशीच एन्जॉय करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.